ती रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मटणाचा रस्सा। चला तर मग सुरुवात करूया। मटणाला मीठ हळद लावून ठेवा आणि 2 मध्यम आकाराचे जे कांदे आहेत ते चिरून ह्याला आपण छानपैकी वाफळून घेऊया। चला तर मग सुरू करूया। ह्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे 2-3 पळ्या आणि आता कांदा टाकणार आहे। तेल गरम झालं की आणि छान थोडा तांबूस येईपर्यंत त्याला छान भाजायचा। मटण टाकून छानपैकी फ्राय करायचं, वाफळत ठेवायचं। बघूया अशा तऱ्हेने कांदा छान भाजला आहे। आपण मटण टाकूया। किलो मटण आहे। छान ह्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। छान परतून झालंय। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि झाकणात कांद्यावर पाणी देऊ आणि थोड्या वेळ असंच वाफवून देऊ। आता आपण झाकण ठेवू, पाणी वाफवण्यासाठी आणि थोडा वेळ छान वाफलं असतोपर्यंत त्या पाण्याला जरा गरम पाणी येतपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत आणि ते पाणी परत टोपात वतणार। आपलं मटण असं छान वाफलून झालेलं आहे। आता आपण जरा मसाल्याची तयारी करून घेणार आहोत। मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचे 3 कांदे आहेत, 2 टमॅटो आहेत, खोबरं, कोथिंबीर, आले आणि लसूण पण आहे। आता पहिला आपण कांदा भाजून घेऊ छान लालसर होऊन आणि खोबरंही भाजू आणि सगळे हे वाटण बारीक करू छानपैकी। लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा कांदा। मसाला बारीक करून झालाय, त्यासाठी आता फोडणी घ्यायला सुरुवात करायची आणि त्यासाठी मी कांदा लसूण चटणी घेतली। हे जे चमचे आहेत ते 4 ते 5 घेतले आणि मसाल्यासाठी घरगुती मसाला आणि मटन एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे। चला तर मग फोडणी घालूया। 3 ते 4 पळ्या तेलाच्या। चांगले गरम झालं की सुरुवात करू। तेल गरम झालेलं आहे। सुरुवातीला थोडा मसाला टाकून घेणार आहे, पेस्ट, कारण चटणी टाकल्यावर परतून चटणी टाकून गरम तेलात आणि छान तेलामध्ये मला सर्व मिक्स करायचं। चटणीला पहिलं सर्व हा पेस्ट केलेली ती टाकून द्यायची। मिक्सरच्या भांड्याला थोडी पेस्ट तीही टाकून द्यायची। छान परतून घ्यायचा सर्व मसाला। आता हे मसाले टाकून घेऊ आणि हे पेस्ट मसाला। दोन ते 3 चमचे ह्याचे जातीचे मसाल्याचे एवढे टाका। मसाला छान परतलाय। आता कालवणामध्ये
गरम करून टाका छान, म्हणजे जेणेकरून तो कट राहील त्याला. गॅस ह्याचा बंद आहे, चालू करते गॅस. गरम पाणी गेले, टाकून पाणी छान. कट कसा आलाय, अजून उकळायचंय, आधीच कट आलाय. कसं दिसतंय कालवण छान. आता हे पाणी टाकून झालंय. आता हे थोड्या वेळ 5 मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवायचं, जेणेकरून एक जीव मसाला होईल. आणि बाकीचं तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. आपलं कालवण रेडी. मटण जरासा तयार झालेला आहे. आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया. बघा कसा दिसतोय, कट छान दिसतोय का, असं आहे बघा. चला काढून घेऊ. करून घेऊया. कसं काय वाटलं ताट, मटणाचा रस्सा? नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.